ना पिकलेला होता ना तिकडनं ह्या काळ्या बिया निघालेल्या ह्या तयार पावसामध्ये लावलेली आहेत. केवढी मोठी झालीत. आपल्याला ना घरचं बियाणं आहे ना वालीच्या शेंगांचं. मागच्या वेळेस पण आम्ही प्रयोग करून बघितला होता उन्हाळ्यामध्ये. नाही आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं ना. हे बघा वाघ्या शेरूला खाऊ काढले आज. पेडिग्री त्याची आणली होती ना, म्हणजे आईस्क्रीम आता त्यांचं बंद करून टाकलेलं आहे. आणि असा हा खाऊ त्यांना थोडा थोडा. आणि ते चहा ठेवला आता गरम परत. त्यांना लागतो ना रोज. दूध भाग केलंय गरम. हे घे कुणाल. म्हणजे आम्ही चहा पितो तर दोघांना लागतो ना खाऊ, त्याच्यामुळे मग ते पेडिग्री बरी पडते. मग घे. कुणाला तर चाललंय इथं दूध प्यायचं. हा कोणाला? हा चालेल चालेल. घे कुणाल घे पटकन. तू घे पहिला. किती वाजता उठलं आज? लवकर उठलो. हा 4 वाजता. 4 वाजता रे. टाइम नाही बघितला. त्याचे 2-3 दिवस झाले तुझं काम लय बाबा. दिवसभर काम. जरा तब्येत पण सांभाळायची. दाढी बिडी किती वाढले. कधी कापणार? कधी कापेल? नाही 1-2 दिवसात जा. जरा कामात ना वेळ काढ. गेले 8 दिवस झाले त्याचं इतकं काम चालू आहे कुणालचं, त्याला वेळच नसतो. नुसता बिझी आहे तो. जा घे जा दूध गरम केले जा. चला. हां तर आता की नाही कोवळं बघा ऊन आता पडतंय ना, तर ह्या बिया काढल्यात त्या सुकवते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पडवळ दाखवलं होतं मी काढलेलं, पण ते पडवळ कसं तयार नव्हतं. ते अर्ध पिकलेलं होतं ना, अर्ध असं हिरवट होतं. तर त्या पडवळमधनं हे बघा ह्या बिया निघाल्यात, त्या तुम्हाला दाखवते. ह्या तयार बिया आहेत. जितका भाग आहे ना पिकलेला होता ना, तिकडनं ह्या काळ्या बिया निघालेल्या आहेत. ह्या तयार आहेत. आणि अर्धा भाग जो हिरवा होता त्यातनं ह्या बिया तयार झालेल्या आहेत. म्हणजे आता या बघायला पाहिजे रुजतात की नाही, ह्याचा आम्ही प्रयोग करून बघणार आहोत. सगळ्यात आधी ना जरा म्हटलं ऊन दाखवूया. 1-2 दिवस ना ऊन दाखवावंच लागतं. पण हे बियाणं मात्र छान असं मिळालेलं आहे. बघा 10-15 बिया निघाल्या त्या काळ्यावाल्या. ह्या आपल्याला पुढच्या वर्षी ना रुजवायला कामाला येतील. म्हणजे जरा ऊन दाखवते. किती मस्त बघा. ह्या पडवळच्या बिया ना खूप महाग मिळतात. 20 रुपयाच्या मोजून 4 किंवा 5 बिया असतात. 4च असतात. आणि त्यातला पण कधी कधी काही रुजतात तर काही रुजत नाही. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते आज कशा पद्धतीचे बघा असतात बियाणं हे पडवळचं. आता ह्याचा ना प्रयोग करून म्हणजे ह्याला जरा ना आम्ही बघणार टिश्यू पेपरमध्ये वगैरे असं हे करून पाणी टाकून बघूया मोड वगैरे फुटतात काय. आणि जर का रुजले ना मग ह्या बिया बनवून ठेवून द्यायच्या. ह्या फेकायच्या नाही बिया. प्रयोग करून बघायला काय हरकत नाही आहे ना. आणि हे आपलं घेवड्याचं बी घरचं आपल्या. आता हे काय बियाणं म्हणून मी नाही ठेवणार आहे, कारण घेवड्याचं बी ना बाहेर पण छान मिळतं. हायब्रिड असतं ना ते. तर ह्या शेंगा आता काढल्यात तर जरा सुकवलेल्या आहेत ना, त्या सुकल्यात त्या. त्यातलं जरा कडधान्य ते काढून घेते. म्हणजे भाजी विजीला मध्ये टाकायला होईल आपल्या. वाया नाही घालवायचं काय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. ते कुणालची मॅच चालू झालेली आहे ना, तेव्हा ते सकाळी सकाळी टी व्ही लावून बसलेच जरा. आत्ता बघा चालून आल्यानंतर घरातलं केलं. आता मी म्हटलं जरा इथं बसते. ऊन आलं ना कवळं जरा बसूया, जरा बरं वाटेल. मग असं चालायला गेल्यावर थकायला होतं. घाम पण भरपूर येतो. आज तुम्हाला ना बागेतली रोपावर दाखवते. जे काही रुजवलं होतं ना ते छानपैकी असं रुजून आता आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवते. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंची का भाऊंची कमेंट होती की अननसाची रोपं दाखवा जी तुम्ही लावली होती, म्हणजे पावसामध्ये आपण लावली होती. तर ती पण तुम्हाला दाखवते. आता हल्ली काय झालं आहे, काम बघा बागेतलं असं भरपूर आमचं चालू आहे. त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस ह्या साईडला काय मी येतच नाही आता. म्हणजे फुलं वगैरे पण मी आता काढत नाही. देवपूजा फुलं काढायचं काम सगळं कुणाल करतो. कारण इतकं थकायला होतं ना काम करून करून. त्याच्यामुळे मग हे काम आहे ना सध्या म्हणजे आता थोडे दिवसच जरा आता काय हे होऊन जाईल आपलं. 8-15 दिवसामध्ये सगळं होऊन जाईल. आणि मग काय टाईम आहे आपल्याकडे. फक्त एवढं क्लीन झालं ना मग काही चिंता नाही असं. त्याच्यामुळे जरा दाखवायचं राहून गेलं होतं. पण आज तुम्हाला मी दाखवते. खरोखर केवढं झालं आहे. हां किती आहेत? एकच आहे का? कुणालच्या वेळेला म्हटलं तिकडे ती रोपं बघा आहेत ना, म्हणजे रान पण आहे. आणि मिरचीचं टोमॅटोचं बियाणं ना आपल्याकडे म्हणजे पडतं ना मध्ये आपोआप रुजतात. त्यांना म्हटलं जरा चेक करा बघा, जर का रुजले असतील तर आपल्याला लावायला होतील. आणि बाकीचं जे रान बिन आहे ना ते सगळं तिकडे साफ करायचं आहे.
तिकडे ना चिबूडची वेल पण रुजले ना, चिबूड रुजलाय, परत भोपळा रुजलाय. तुम्हाला मी नंतर दाखवते, थांबा जरा, मी थोडंसं काम करते ना इथे. काल संध्याकाळी थोडासा जरा आळस केला आणि पाणी घातलंच नाही रोपांना वगैरे. रोपं सगळी आपली लहान लहान आहेत ना, त्यामुळे सकाळी सकाळी करून घेते. बघा आता मी आली ना काय ह्या दोघांना, ते बघा भाग्याशिवर आहेत ना, जाम नाटकं करतात. हां, आता त्यांना सोडलंच नाही. आता आम्ही चालून आलो ना, त्यांना सोडलंच नाही आज. काल सोडलं होतं खेळायला आणि मग मारामारी करून आले बोला परत. आता नशीब आम्ही चालत चालत आलो पटकन म्हणून बरं झालं. कुणाला जेव्हा गेले मग, म्हणजे कधी ते तिकडनं गेले, तिकडे सोडलं ना खेळायला त्या साईडला. बघा आपण चालायला जातो ना, तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तिकडनं ते पुरा डोंगर धरून त्या डॅमच्या इकडनं हे आमच्या इकडे आले शॉर्टकटनी. आणि आम्ही आपलं त्यांची वाट बघतोय आणि चालत चालत आम्ही आलो मग त्यांची वाट बघून. आणि बघतोय इथे पोचले मग कुणालच्या बा, तर त्यांची मारामारी चाललेली तिकडे. त्याच्यामुळे आज त्यांना सोडलंच नाही, म्हटलं राहू दे त्यांना. ही बघा ही राख काल ना संध्याकाळी समीक्षा घेऊन आली. तिला सांगितलं होतं की राख आहे ना चुलीची जमा करून ठेव, झाडांना वगैरे लागते ना. आपण काय आता चूल पेटवायला सुरुवात केली, पण ती देते मला अधनंमधनं, असली का ती आणून देते. आणि हा कोंडा बघा, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना कोंडा झाडांना घालताना, तर ही मोठी गोणी ही रॉनीच्या मम्मीने दिली. तर हे असं सगळं लागतं ना कामाचं. आणि ह्याच्यामध्ये ते खत आहे, ते सेंद्रिय खत असं. चला, इतका सध्या कामाचा व्याप आहे ना, त्याच्यामुळे थोडं जरा मागं पुढं होतंय. असं होतं, आता काय करणार, सगळ्याच गोष्टी बघा आपण काय करू शकत नाही ना. एक केलं का एक राहतं. तसंच झालं आज, म्हणजे आज नव्हे काल झालं की पाणी टाकायचं राहिलं. आता टाकून घेते पटकन. तुम्हाला दाखवते आता अननसाची रोपं. कमेंट होती ना दाखवा म्हणून, तर ही बघा आपली अननसाची रोपं जी आपण पावसामध्ये लावलेली आहेत. बघा केवढी मोठी झालीत. आणि मागच्या वेळेस आहे ना ह्या सगळ्या खालच्या बघा फांद्या आहेत ना, त्या सगळ्या कटिंग करून घेतल्या. बुरशी लागते ना, खालच्या फांद्या नाही ठेवायच्या, किडे बिडे लागतात. तर हा एक आहे, हा बघा हा एक अननसाचं झाड, तिकडे कोपऱ्यामध्ये एक, आणि तो बघा. म्हणजे छान अशी मस्त अशी वाढ झालेली आहे. फक्त एक झाड आहे ना आपलं मेलं. 5 झाडं लावली होती अननसाची रोपं, त्यातलं एकच मेलं ना आपलं. हां, पण हे बघा ही छान झालेली आहेत. तर आता बघू खत पाणी करायचं आता, हळूहळू सगळं चाललेलं आहे ना आपलं. आता काल आम्ही केलं ना खत पाणी, ते तुम्हाला मी दाखवते. ती जुनी मिरचीची रोपं आहे, त्याला खत केलं. हे बघा इथे आहे 2-3 रोपं. ते म्हटलं त्यांना केलं काल, शेण बिण सगळं घातलं, कटिंग बिटिंग करून घेतलं. परत तिकडे पण केलं, म्हणजे सगळं चाललं आहे सध्या, चालूच आहे आपलं काम असं. कुठे टोमॅटोची रोपं, कांद्याची पात छान अशी रुजले. इथे आलेले आहेत टोमॅटोचे रोपं, तुम्हाला दाखवते. हां, हे बघा काय मस्त रोपं आलेत बघा. बियाणं पण टाकलं आहे रुजत आपण दुसरीकडे. आणि हे कसं कधी कधी बेसिंगमधनं येतं ना, किती छान रोपं आले, तयार झालेत मस्त. हा पण एक आहे. कुणाला जेव्हा म्हणतात की काढायची नाही, इथल्या इथेच आपण काय त्याला खत पाणी वगैरे करूया, इथेच राहू देत. ती छान अशी मोठी पण झालेत ना. आणि हे बघा ही चिबूडची वेल आपोआप रुजलेली आहे, तेवढी बघा झाले मोठी. आणि ती भोपळ्याची वेल पण रुजले बघा. ते बियाणं पडलेलं असेल ना की पाणी मिळालं का ते रुजतं ते. आता हे मधलं फक्त रान आहे ना, ते साफ करायला पाहिजे. हे कसली वेल रुजले, इथे पण काहीतरी रुजले. हा बघा कढीपत्ता, ऐकलं काय, हवं इथे कढीपत्ता रुजलाय. कढीपत्ता कुठनं आला आपोआप रुजून. आणि हा बघा हे हे मुगाचे शेंगा आहेत ना, मूग रुजले तिथे बघ. हे बघा मुगाचं, हे बेसिंगमधनं पडतं ना. हा बघा हा बेसिंगमधला पाईप आहे आपला. हा बघा नाही, हा तिकडचा आहे पुढच्या टाकीचा, आणि हा बेसिंगमधला पाईप आहे. हा पाईप काय कटबीट झालेला असेल ना, त्याचं काय पडलं असेल. हा बघा इथे पडलाय कढीपत्ता. कसा रुजला पण, नाही नाही इथे होतं ना आधी झाड, ऐकलं का, ते रुजून आलंय. ते मुळासकट काढलेलं नसेल ना, तेव्हा छान असं रुजून आलेलं आहे. काय होतं बाजूबाजूने कोंब फुटत जातं, जसं मोठं होत जाईल ना हां. कोंब फुटत राहणार. अच्छा, हां हां हां. ते कापायला लागतील. असू दे, इथे ते वाया नाही घालवायचं, कोणाला तरी देता येईल आपल्याला गिफ्ट. मागे नाही आपण त्या ह्यांना दिलेलं, ते सावडावचे आलेले ना तुझे मित्र, त्यांच्याकडे कढीपत्ता नव्हता, मग आम्ही ना आमच्याकडचा काढून दिला. मग असं वाया घालण्याच्या कोणाला तरी देता येईल ना. मग कधी कधी कोणाकडे होत पण नाही कढीपत्त्याची झाडं, आपली होतात ते नशीब आहे आपलं, माहिती आहे काय.
आता रोपं बघितली किती छान झाली टोमॅटोची, मस्त झाले तो रोपं, एवढे सुंदर झालेत ना, छान झालेत. आणि इथे मी आहे ना तुम्हाला दाखवायचं राहिलं, वांग्याचं बियाणं पण टाकलंय. हे बघा इथेच आहे. पाणी वेस्ट नाही घालवायचं ना. हे बघा हे मध्ये रुजलं ना, हे सगळं वांग्याचं बियाणं आहे. आता ते कधी मोठं होतं काय माहीत नाही, कारण आता ही वांग्याची रोपं आहेत ना आपली. हे बघा आता ही आता काय जगणार नाही, जास्त खराब व्हायला आलेले आहेत, त्याच्यामुळे बियाणं ते रुजवले. असं कांद्याची पात बघा किती छान तयार झाली, मस्त. काढायला पाहिजे आता भाजी करायला ना. लागले वरचे डेरे कापून घ्यायला. हां ते करूया. पाणी घालता घालता आता तुम्हाला रोपं पण दाखवते. ते ही बघा ही आपली ह्याची वालीची शेंग असते ना, त्याची ह्याच्यात टाकलं होतं बियाणं, छान बघा आता रुजलं आहे. अजून पण दुसरीकडे पण लावलेलं आहे. हे बघा इथे पण छान असं रुजून आलं. हे सगळं आपलं ना घरचं बियाणं आहे ना वालीच्या शेंगांचं, ते मी टाकल्यानं बघा मस्त अशा वेली झालेल्या तयार. ह्याच्यामध्ये टपामध्ये बघा इथे पुदिना आहे, आणि ह्याच्यातच आहे ना ते रुजली होती ह्याची बी, ही आहे ना ह्याची आहे कारल्याची बी आहे. आणि वेल बघा किती छान झाले ते, मस्त अशा आता तिने धरायला सुरुवात केलेली आहे. तिथे पण एक कारल्याची वेल लावलेली आहे, ती काढून लावलेली आहे, अजून ती लहान आहे. आणि तिकडे पण आहेत, दाखवते तुम्हाला. आणि हे बघा हे पण टोमॅटोचं रोप आहे. तिथे भोपळ्याची वेल आहे ही बघा छान अशी आता झालेली आहे ती. आणि तिथे कारल्याच्या 2 वेली लावलेल्या आहेत, आणि एक टोमॅटोचं रोप आहे. म्हणजे आपल्याकडे इथे बघा ते वाफे आपण केलेले ना पावसामध्ये, शिराळी वगैरे पडवळ वगैरे लावले ना, त्याच वाफ्यामध्ये मग ती कारली आणि टोमॅटोची रोपं लावून टाकलेली आहेत. आता तिथे मागे बघा रुजलेले आहेत ना, आमचा विचार चालला की इथेच लावूया एकाच ठिकाणी, म्हणजे कसं वेगळं वेगळं नको. मग असं सगळं विचार केला. तर बघू हळूहळू. दुसरं बियाणं पण लावलं आहे, पडवळ पण लावलं आहे, पण अजून काय ते रुजून नाही आलेलं आहे. जेव्हा रुजून येईल ना मग दाखवेन तुम्हाला नंतरला. आता बघा किती छान जरा स्वच्छ केलं, त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतंय इथे. आता फक्त हा भाग बघा राहिलेला आहे, इथे सगळं जाळून घ्यायचं आहे, आणि हा नारळ फक्त मोकळा करायचा राहिला आहे. इथे आपलं तेजपत्त्याचं झाड होतं, ते काल काढलं, तर काय इथे त्याची वाढच होत नव्हती, त्याच्यामुळे काढून आहे ना ते इथे समोरच्या साईडला लावलं आहे तिकडे. हां पण ते त्याची वाढ आहे ना मंदत होते. संध्याकाळी ते असं हे झालं होतं की असं हे होतं ना, हां कोमेजलं ते प्रत्येक ते होतं, प्रत्येक झाड होतं तसं. गेलं होतं ते. हां आता चांगला तरतरीत ते कुठलं पण आपण रोप लावतो ना नव्यानं कोमेजलं हिरमुतल्यासारखं होतं ना तसं, पण 2-3 दिवस जातात ते हे उभं राहायला. आता चांगला तरतरीत झालंय बघ. हां तेच. हां आणि इथे आपली लावलेली पालेभाजी, पालक, हा मुळा, गोंड्याची रोपं, आणि कांदा बघा ओला कांदा आपला आलेला ना तो इथे टाकलाय, तो पण बघा छान असा रुजून आलेला आहे. इथे पण रुजला आहे. आणि इथे लाल माठ टाकलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. तो पण आता बारीक बारीक दिसायला सुरुवात झालेली आहे. लाल माठ आहे ना आमच्याकडे होत नाही, काय माहीत नाही काय होतं ते, पण आत्ता बघा हा दिसतोय बघा बारीक बारीक हिरवा हिरवा दिसतोय. त्याच्यामुळे कुठेतरी आता आशा आम्हाला निर्माण झालेली आहे की लाल माठ आपला होईल म्हणून. असं ह्याच्यामध्येच मिरचीच्या बिया पण टाकलेल्या आहेत, आणि टोमॅटोच्या बिया पण टाकलेल्या आहेत. ही बघा ही आपली चिबूडची वेल. म्हणजे चिबूड कसे पावसामध्ये बघा होतात ना, पण आमच्याकडे आता हिवाळ्यामध्ये पण होणार आहेत. मागच्या वेळेस पण आम्ही प्रयोग करून बघितला होता उन्हाळ्यामध्ये, तो पण सक्सेस झालेला. आणि आता ह्या टायमाला हिवाळ्यामध्ये. आणि ही वेल बघा किती छान झाली ती. हे बघा 3 वेली आहेत इथे. रोजच्या रोज इथं पाणी घालावं लागतं, कारण चिबूडच्या वेलीला पाणी लागतं ना. आणि इथं फळ पण बघा धरायला सुरुवात झालेली आहे. ऐकलं काय? हे फळाचं फूल पण आलं आहे. फुलं बघा किती आले ते बघा आधी पहिला. ही बघा ही पिवळी पिवळी छोटी छोटी फुलं नाही बघ, फळाचं धरलंय फुल आता. फुलपाखरं आली तर परागीकरण होईल त्याचं. हां नाही फुलं पण आहेत ना भरपूर. फुलपाखरं आली पाहिजे. पाणी घालते, काल राहिलंय ना पाणी घालायचं संध्याकाळी, आता म्हटलं घालते. छोट्या फुलं नाही भरपूर फुलं आलेत, फळांची पण भरपूर आहेत आणि ह्याची पण भरपूर आहेत. हे बघा इथे पण मस्त असं. हे अशी आमची कामं काय नाही काय चालू असतं, करत राहायचं. चिबूड मला आवडतो ना, त्याच्यामुळे म्हटलं बियाणं पण आहे आपल्याकडे, तर जागा पण आहे. आणि तुम्हाला आता कारलं दाखवत्या आपल्या बागेतली. बघा ही जुनी वेल आहे ना कारल्याची, भरपूर असे फळं की नाही धरतात. तिला पण आता मी पाणी घातलं, म्हणजे आता रोज आम्ही ना पाणी वगैरे घालतो.
ह्या वेलींना, कारण आता पाऊस बघा संपला आहे ना, त्याच्यामुळे एक दिवस आड करून का होईना पण पाणीने घालावंच लागतं ह्या वेलींना. आणि इथेच टेंडल्याची वेल पण आहे, तिला पण आता पाणी घातलं. घेवडा पण आहे ह्या साईडला. आता घेवडा, कारली, टेंडला हे सगळं तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये. आता इकडची रोपं ना बाकी आहेत पाणी घालायची, ते पटकन ना पाणी घालून घेते आणि मग जाते घरामध्ये. आपलं घरातलं काम बाकी आहे ना. गेले कित्येक दिवस झाले तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते कसं रुजायचं, म्हणजे रुजून आलं होतं पण खूप लहान लहान होतं ना, त्याच्यामुळे आता म्हटलं बऱ्यापैकी आता वाढ झालेली आहे, आता म्हटलं दाखवूया तुम्हाला. आणि अजून छान आता होतील, म्हणजे एकदा सुटायला सुरुवात झाली ना, फुलं वगैरे यायला सुरुवात झाली ना की मग पटापट स्पीडने वाढते. कुठल्या पण रोपांच्या अगोदर वाढ एकदम स्लो असते ना, आणि एकदा ते वाढ व्हायला सुरुवात झाली ना की अशी वाढते ना की पटापट ते कधी मोठे होते आपल्याला माहिती पण पडत नाही, असं आहे. चला आता पाणी घालून घेऊया. हा, ही बघा लबाड पोरं आपली कसे झोपलेत बघा. आता झोपलेत म्हणजे जागे आहेत, अजिबात झोपलेले नाही आहेत ते. मला बघितलं का त्यांचं म्हणजे सुरू होतं त्यांचं. मग काय रे, खाऊ बिऊ खाऊन झालं आहे, भाकरी पण खाऊन झाले. आता इथे बघा कोवळं कोवळं ऊन येतं ना ह्या साईडनी, त्याच्यामुळे त्यांना कसं बरं पडतं. मग आता थंड वातावरण आहे पण शेक मिळतो. अंगावर टाकलं तर काही ठेवतच नाही, सगळं काढून टाकतात दोघं पण. चला त्यांचं आता करायला घेतलं आहे. पहिला आधी त्यांचा नाश्ता बनवते आणि मग आमच्या लोकांचा. पण तर झोपतील थोडा वेळ. सुकवायला लागेल ना. हा बघा, हा एकच झाड आहे ना आपला बाकी होता साफ करायचा, तो आता करून घेणार नारळाचा आणि जाऊ त्या साईडला जाळून घ्यायचं आहे. अशी थोडी थोडी कामं की नाही आपली चाललेली आहेत. बघा छान असा परिसर बघा झाला आहे ना मोकळा. आता आता वावरायला सोपं. हां, अजून तापू दे, अजून गरम नाही झालं आहे. आणि ते वाघ्या शेरू यांचं चिकन पण आहे, थोडंसं चिकन आहे, संपलं त्यांचं चिकन. त्याचं आज जायचं आणायला. मग 2 अंडी ना टाकली बॉईल करायला. ही बघा अंडी, त्यात होईल हळूहळू. आता दुपारच्या जेवणाची बघा तयारी. थोडंसं जरा उशीर झाला मला आज, तर ही झटपट आहे ना मुगाची भाजी करते, सुकी भाजी, कांदा टोमॅटो टाकून छान बनते. आणि आपल्याकडे आलेले आहेत आज पाहुणे. जेवण मी आता करत होती ना तितक्यात आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. तर आपले एक ओळखीचे आहेत ज्यांचं चॅनल आहे, तर ते खास भेटण्यासाठी आणि हे आपलं जे लोकेशन आहे ना, म्हणजे आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर आहे ना, ते बघण्यासाठी आलेले आहेत. आत्ता ते बाहेर आहेत कुणाच्या बाबांच्या सोबत आणि आपली बाग वगैरे आहे, म्हणजे झाडं वगैरे बघतायत ते. बऱ्याचशा गप्पा आमच्या झाल्या आणि गप्पा मारता मारता चहा पाणीसुद्धा झालेलं आहे. म्हणजे मी भाजी आता फोडणीला घालते, ते आता आले ना का तुम्हाला पण दाखवते कोण आहेत ते. वेगळे प्रकार वाटले. सांगा तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप साळुंखे, लाईव्ह पॉड कोकण युट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता. आणि आज मी इकडे यांच्याकडे आलोय भेटायला. आता लवकर माझ्या चॅनलवर पण यांचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. यांची लाईफस्टाईल दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि विशेष म्हणजे हे ज्या ठिकाणी राहतात ते एकदम वेगळं ठिकाण. अच्छा, आवडलं तुम्हाला? तलावाच्या म्हणतात, तलावाच्या मधोमध अच्छा, तिन्ही बाजूने पाणी, त्यामुळे ते ठिकाण बघायला आलं. मस्त आहे, छान वाटतं. हा ना, वातावरण एकदम थंड. दिवसभर असं असतं ना, दिवसभर. सकाळ तर सगळ्यात बेस्ट असतं, सकाळ आणि संध्याकाळ. संध्याकाळी थंडी. हा चला. हा ते वाघ्याच्या रुचं बघा त्याने मिक्स केलेलं आहे पहिला त्यांना जेवायला. आणि ते वाढले आमचं. हे बघा भाकरी केले, ठेचा बनवलेला आणि मुगाची भाजी केली आणि डाळ भात, असं आपलं साधं सिंपल जेवण. आज आहे ना आम्ही दोघंच जण जेवायला आहेत. हे कुणालचं आणि हे माझं. आज कुणालचे बाबा गेलेत बाहेर. चला आता जेवून घेऊया. कधी? उद्याचा मुहूर्त आहे. आमच्याकडे आता बघा रात्र झालेली आहे. कुणाल नाही नाही, आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं ना. हां, मार्केटमध्ये जायचं होतं ना, रात्र झाली बघा. आता बघा किती वाजले आहेत, रात्रीचे 7 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता तरळ्यात निघालोय. वाघ्याच्या ऋतू चिकन संपलंय, म्हणजे सकाळी जायचं होतं आज पण सगळी गडबड झाली. लाईट गेली होती ना दुपारी, त्याच्यामुळे सगळ्या कामाचा गोंधळ झाला. म्हणजे खूप उशीर झाला घरात सगळं काम होईपर्यंत. कपडे हे ते सगळं. त्यांना चिकन अजिबात नाही आहे, जर असं फक्त नावाला आहे, त्याच्यामुळे आता जातोय. कुणालच्या बाबांची केस पण कटिंग करायचे, ते पण 2 दिवस झाले. जायचं त्यांचं पण राहून जाते.
तर म्हटलं चला पटकन म्हटलं जाऊन येऊया. अर्ध्या एक तासामध्ये जाऊन येईन मी. आणि जेवण दुपारचं थोडंफार आहे, त्याच्यामुळे फारसं असं काही बनवायचं नाही आहे, थोडंसंच काहीतरी बनवायचं असं. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.